भोसले कॉलेजचं हे विस्तीर्ण असं ग्राउंड आहे. डी.पी. भोसले कॉलेजवरती प्राध्यापक बी.डी. भोसले सर आणि त्याचप्रमाणे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून शिक्षणाबरोबर क्रीडा क्षेत्रामध्ये देखील खूप चांगलं नाव कमावलेलं आहे. इथं सकाळी विद्यार्थ्यांचं ट्रेनिंग चालतं. आपल्या समोरून आलेली आहे कृष्णा. गुड मॉर्निंग कृष्णा, कुठून आलेली आहे सांग तू. आणि थांब जरा कृष्णा. महाबळेश्वर. कृष्णा ब्लाइंड आहे पण इच्छाशक्ती जबरदस्त आहे तिच्यामध्ये आणि तुमचं पाठबळ देखील खूप मोठं आहे तिला. कृष्णा, वडील काय करत? तुझा पूर्ण परिचय दे बाळ. मी कृष्णा प्रमोद पवार, राहते महाबळेश्वर. वडील टॅक्सी ड्रायव्हर आहेत आणि माझी मम्मी हाऊसवाईफ आहे. ओके. तुला कितवीत आहेस तू? आता 10वीला. 10वीत आहेस. अच्छा. रनिंग केव्हापासून करतेस तू? रनिंग वॉर्मअपसाठी आहे. मी माझा मेन गेम्स थाळी गोळा आहे. थाळीफेकमध्ये का? येस. थाळीफेकमध्ये कोणत्या ह्याच्यापर्यंत गेलेली आहेस लेवलपर्यंत? आता मी नॅशनलसाठी सिलेक्ट झाली. आता नॅशनलला जाईल. व्हेरी गुड. तू इथं प्रॅक्टिस करण्यासाठी अक्रम सरांच्या इकडे आलेली आहेस तू. बरं, कधीपासून येतेस? आता मी कालच इथं आले. आधी येत होते पण शाळा आहे ना तिथं महाबळेश्वरला. अच्छा. त्यामुळे मध्ये गेलेले पण 1-2 महिने झाले असले. अच्छा. तुझं गोल काय बाळ? ऑलिम्पिक. अरे ग्रेट. म्हणजे ऑलिम्पिकचं तुझं गोल आहे. निश्चितपणे तू मेहनत करते आणि तुझं ते स्वप्न पूर्ण हो या सदिच्छेत. नमस्ते. म्हणजे मुलांसाठी पालकांची धडपड फार असते आणि कृष्णा ब्लाइंड आहे पण तिची इच्छाशक्ती जे खेळामध्ये काहीतरी करण्याची आहे. तुम्हालाही आपल्या मुलीसाठी खूप काही वाटतं? मुला वाटतं ना, तिने पण कोणावर डिपेंड नाही राहिलं पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं बरोबर पाहिजे म्हणून साठी धडपड आहे. म्हणजे पुढे जाऊन ती स्वतः सगळं केलं पाहिजे तिने. म्हणजे खेळामुळे तिला खूप आत्मविश्वास मिळाला मात्र. अच्छा. म्हणजे जरी ब्लाइंड असली तरी नाही, आपण काहीतरी करू शकतो हा आत्मविश्वास आहे तिच्यामध्ये. बरोबर आहे. मध्ये कधीपासून तुला आवड निर्माण झाली? मी ना 8वीत होते. 8वीत होतीस. अच्छा. तेव्हा सरांनी तुला सांगितलं की तू काहीतरी करू शकतेस. बरं, त्याच्यानंतर तू सराव करायला लागलीस. आधी महाबळेश्वरलाच होते ना, मग तिथून पाचगणीला जायचे मेहताला प्रॅक्टिससाठी आणि तिथून मग सरांचे इथं आले ना सर मेहतामधून. अच्छा. त्या सरांच्या हाताखाली राहायचं म्हणून इथंच आले. अच्छा. 1.5 वर्ष झाले सरांकडे होते. अक्रम सरांच्याकडे येतं. पहिले पाचगणीला होते ना ते. अच्छा. आम्हाला पाचगणी जवळ पडायचं म्हणून आम्ही तिथे जायचो. निश्चित. डेली जायचो आम्ही. होय का? रोज जायचो. सकाळी 8 वाजता हजर व्हायचं. म्हणजे एकच असतं पालकांचं ना, म्हणजे आपल्या मुलाबद्दल खूप साऱ्या अपेक्षा असतात पण आपली. सर इथे आले मग इथे 8-15 दिवसाला इथे यायचं. अच्छा. पण आता मग पावसामुळे जरा आणि यायला नाही भेटलं. मग इथे शेवटी शिफ्टच इथे झालं. शिफ्टच झाला इथं का? रूम घेतले भाड्याने. अरे वा. ती आणि तिची बहीण इथे राहतात. मी मग येऊन जाऊन थांबते त्यांच्याकडे. कृष्णानं आता सांगितलं तिचं स्वप्न हे ऑलिम्पिकचं आहे आणि ते पूर्ण झाल्यानंतरचा आनंद वेगळा असणार आहे. आणि आत्ता देखील एखादी मॅच झाल्यानंतर ती जेव्हा मेडल घेऊन येते ना तेव्हा फार कौतुक वाटतं तिच्याबद्दल. कौतुक म्हणजे आता आम्हाला तिच्यामुळे आम्हाला ओळखतात. येस, ही कृष्णाची आई आहे. कृष्णाची आई आहे, कृष्णाचे बाबा. काय कृष्णा, कसं वाटतं? शाळेमध्ये पण तिची स्वतंत्र ओळख आहे. इट्स अ प्राऊड फील फॉर पॅरेंट्स ना. ओके. निश्चितपणे अभिमानास्पद काम तुमचं आहे. तर कृष्णा बाळ, तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुला. थँक्यू. ओके.